नमस्कार शेतकरी बांधवांनो, टोमॅटोचा जुलै मधला प्लॉट आहे हा. साधारण ऑक्टोबर 16 तारीखपासून चालू झालेला आहे. या अशा पद्धतीचे पाऊस उगवल्यानंतर टू टाइप्स लुटर नावाची जी अळी आहे तिचे फळावर भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने पंचर आढळून येतात आणि त्या प्रादुर्भावामुळे निम्मा माल हा खराब निघतो. आता या अळीचे जी अळी असती ती पानाला पूर्णपणे गुंडाळून घेते. पान जे आहे ते पूर्णपणे गुंडाळलेलं असतं आणि त्यामध्ये ती लपलेली असते आणि तिचे सिम्पटम्स असे दिसून येतात का आपल्याला असं वाटू शकतं की तो करप्याचा प्रादुर्भाव आहे. पण आणि त्यामुळे शेतकरी काय करतात, करप्यासाठी स्प्रे घेतात आणि कीटकनाशकाचे स्प्रे तिथं थांबून घेतले जातात. तर त्यामुळे हा प्रादुर्भाव कंट्रोल होत नाही आणि वाढला जातो. आता सोनचा आमचा जाधवांचा प्लॉट आहे, तर तिथं हा आपल्या कन्सल्टन्सी मधला प्लॉट असल्यामुळे तिथं आपण पहिल्यापासूनच तुटासाठी कंट्रोल ठेवलाय. त्यामुळे प्रादुर्भाव खूप कमी आहे आणि आपल्याला तशा पद्धतीचे पानं पण दिसणार नाही जिथे प्रादुर्भाव दाखवू शकतो आपण. पण काही प्रमाणात ट्रॅप लावण्याच्या आधी आपल्याला अशा पद्धतीचे पंचर दिसले होते. त्यामुळे आपण काय केलं की तिथे डेल्टा ट्रॅप आणि दत्तवंदन ॲग्रो बायोटेकचे टू टाइप्स लूर आणि डेल्टा ट्रॅप हे लावले. हे कशा पद्धतीने इन्स्टॉल केले ते आपण बघूया. तर इथं आपण बघू शकतो दत्तवंदन ॲग्रो बायोटेकचे डेल्टा ट्रॅप आणि टू टाइप्स लूटासाठी जे लूर येतं टीए लूर ते इथं शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केलेले होते. एक साधारण 12-15 दिवस झाले या ट्रॅपला इन्स्टॉल करून. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात जे पतंग आहे ते इथं चिटकलेले. आणि शेतकऱ्यांशी जेव्हा बोललो आम्ही तर त्यांचं म्हणणं झालं की पहिल्या 3 ते 4 दिवसातच भरपूर प्रमाणात जो अटॅक होता तो ट्रॅपला कमी झाल्यानंतर जो प्रादुर्भाव आहे तो बऱ्यापैकी, म्हणजे त्यांचे पण 4 ते 5 कॅरेट निघत होते एक 50 कॅरेट मागे. तर ते आता त्यांचं म्हणणं झालं की काही नाही, एक साधारण अर्धा कॅरेट पण निघत नाही आता तुटाचं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांना कंट्रोल आला आणि त्यांनी परत एकदा नवीन ट्रॅप इन्स्टॉल केला आहे. तो त्याचा पण इथे व्हिडिओ आहे. तो आता जस्ट इन्स्टॉल केला. तो इन्स्टॉल कशा पद्धतीने केला पाहिजे याची पण आपण व्हिडिओ आपल्या पेजला टाकली आहे, ती तुम्ही एकदा बघा. त्यामधून तुम्हाला कळून येईल की डेल्टा ट्रॅप कशा पद्धतीने इन्स्टॉल केला पाहिजे, त्यात इन्स्टॉल करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. आता हे झालं डेल्टा ट्रॅप बद्दल. आता डेल्टा ट्रॅप लावल्यावर आपला कंट्रोल दिसतोय, त्यामध्ये भरपूर प्रमाणात पतंग चिटकलेले दिसत आहे. पण फक्त पतंग चिटकले म्हणून कंट्रोल झाला असं नाही. तर त्या व्यतिरिक्त आपल्याला काय काळजी घ्यायची, जेव्हा आपल्याला दिसतोय की टू टाइप्स लुटाचे पतंग भरपूर प्रमाणात अटॅक झालाय तर तेव्हा आपल्याला काही केमिकल स्प्रे पण घ्यायचे. तर ते केमिकल स्प्रे कोणते, जसे इकोरंज असेल, इकोहर्ब असेल, त्याचे केमिकल कॉम्बिनेशन असतील, त्याचे आपण डिटेलमध्ये शेड्यूलमध्ये तुम्हाला देण्यात येतील. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि नवनवीन माहिती मिळवा. धन्यवाद.